भंडारवाडा परिसरामध्ये राहणाऱ्या एका 60 वर्षीय महिलेसह तिच्या मुलीला बॅट आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। क्षुल्लक गोष्टीचा राग मनात ठेवून शेजाऱ्यांनीच या मायलेकींना जबर मारहाण केली आहे। विमल मधुकर पाटील आणि त्यांची मुलगी डॉक्टर सोनाली पाटील असे मारहाण करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत। या मारहाणीमध्ये डॉक्टर सोनाली पाटील गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत। या मारहाणी प्रकरणी 3 आरोपींविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण सर्व आरोपी फरार आहेत। तेजल पाटील, प्रतिभा पाटील आणि प्रकाश पाटील अशी फरार आरोपींची नावे आहेत। ही खळबळजनक घटना भक्ती निवास पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली आहे। 6 महिन्यांपूर्वी विमल पाटील त्यांनी त्यांच्या मजल्यावरील रहिवासी प्रशांत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती। तुमच्या गॅलरीतून पाणी वाहत असल्याने आमचे कपडे खराब होत आहेत, अशी तक्रार विमल यांनी प्रशांतकडे केली होती। याचाच राग मनात ठेवून प्रशांत पाटील यांच्या आई वडील आणि पत्नीने 6 महिन्यानंतर वाईट पद्धतीने बदला घेतला। पाटील कुटुंबाने अक्षरशः बॅट आणि लाथाबुक्क्याने मायलेकींना मारहाण केली आहे। या मारहाणीमध्ये डॉक्टर सोनाली पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत।